गुड मॉर्निंग सगळ्यांना। मी मेघा तुम्हा सर्वांचे एका खूप सुंदर ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आहे चंपाषष्ठी। तर चंपाषष्ठीचा व्हिडिओ तर मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण त्याआधी उद्यापासून चालू होते आपल्या सगळ्यांचा आवडता मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारची पूजा। तर त्यासाठी सगळ्यांची खरेदी झाली असेल, मुखवट्यांची, वस्त्रांची। तर माझी सुद्धा झालेली आहे। काही जुने मुखवटे आहेत गेल्या वर्षीचे, काही 2 नवीन मुखवटे आणलेले आहेत, अजून काही नवीन वस्तू आणलेल्या आहेत ज्या पूजेसाठी आपल्याला खूप गरजेच्या असतात। पूजा सुंदर दिसण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला वापर करावा लागतो। तर ह्या व्हिडिओमध्ये मी हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे, कारण एकच दिवस राहिलाय। त्यामुळे आज म्हटलं वेळात वेळ काढून तुमच्याशी हे सगळं शेअर करावं, कारण मग उद्या सगळेजण बिझी होतील पूजेमध्ये, म्हणून म्हटलं आजच हा व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवावा। पण इतकी छान वाटतात ना, हा सीझन मला खूप आवडतो। सगळ्या फुलांनी बहरलेला सीझन असतो, सुंदर। आता तर धुकं पसरलं होतं, पण आता हळूहळू ऊन यायला लागलंय आणि हे समोरचं महादेवांचं मंदिर कधी रेडी होतंय त्याचीच वाट बघतोय आम्ही। असं वाटतं ना, निदान ह्या वर्षी महाशिवरात्राला तरी हे मंदिर रेडी झालं पाहिजे। आणि ही बघा, ही फुलांचं किती छान आली आहेत ही फुलं। तर चला आता जास्त काही न बोलता व्हिडिओला सुरुवात करूया। तर कसं आहे ना, मार्गशीर्षचा गुरुवार मी शाळेत असल्यापासून, कॉलेजमध्ये असल्यापासून करते, पण त्यावेळेस ही मुखवट्याची वगैरे एवढी पद्धत नव्हती। मग त्यावेळेस काय करायचं, जे डोळे यायचे ना, डोळे, नाक, तोंड, तर ते सगळं नारळाला लावायचं आणि नारळ सजवायचा। पण काळानुसार सगळ्याच गोष्टींमध्ये बदल होतात, तसं ह्या सुद्धा गोष्टीमध्ये बदल झाला। नंतर साधे मुखवटे यायला लागले आणि आता फायबरचे मुखवटे येतात। असं वाटतं साक्षात देवी स्वरूप आपल्या घरी आलेलं आहे। म्हणजे इतकं जिवंत रूप, खरंच त्या कलाकारांना ना मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात, ज्यांनी कोणी हे असे मुखवटे निर्माण करायची सुरुवात केली। तर असेच काही जुने, काही नवीन मुखवटे आहेत। ह्या वर्षी मी 2 नवीन मुखवटे घेतलेले आहेत, तर ते मी तुम्हाला सगळ्यात शेवटी दाखवीन। त्याचबरोबर माझ्याकडे लक्ष्मीच्या पावलांचं काय काय कलेक्शन आहे ते सुद्धा दाखवणार आहे। देवीचे साज, म्हणजे जे दागिने मी फक्त देवींच्या पूजेसाठी वापरते, देवींसाठी वापरते, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर जास्त काही न बोलता, तुम्हाला जास्त बोर न करता आपण सुरुवात करूया। सगळ्यात आधी ना मी तुम्हाला एकदम माझा 2 वर्षापूर्वीचा मुखवटा दाखवते। हा आहे महालक्ष्मी आईचा मुखवटा। अगदी मला वाटतं ना, ह्या घरात मी जेव्हा राहायला आले 23चा मुखवटा आहे, पण तरी सुद्धा किती छान दिसतोय। देवीचं कोणतंही रूप असलं ना तरी ते सुंदर, खूपच देखणं दिसतं। तर हा एक महालक्ष्मी आईचा छोटा मुखवटा आहे, खूप छोटा। त्याला मागे तुम्ही बघू शकाल, हे मी अशी दोरी वगैरे बांधलेली आणि मागे त्याचं हे असंच टेक्स्चर आहे, पण तरी सुद्धा किती जिवंत आणि किती छान वाटतोय मुखवटा, मस्त वाटतोय एकदम। आता ह्यातलाच माझ्याकडे हा मोठा मुखवटा आहे। आपण किती छान आहे दिसायला, मस्त वाटतं एकदम। टिकली लावलेली आहे आणि मुकुट वगैरे पण किती मोठा आहे बघा। म्हणजे जवळजवळ हा इतका मोठा मुखवटा आहे। म्हणजे हा मुखवटा कशासाठी मी घेतला होता, तुम्ही म्हणाल छोटा होता तर मोठा का घेतला? नारळ छोटा असेल किंवा आपल्याला देवीचं छोटं स्वरूप करायचं असेल ना, तर तो मुखवटा चांगला दिसतो। पण जर देवीला साडी वगैरे नेसवायची असेल ना, अंबाबाईच्या पद्धतीने, तुळजाभवानीच्या पद्धतीने, किंवा आपलं नेहमी आपण वरलक्ष्मीच्या पद्धतीने जशी साडी नेसवतो ना, त्याला हा छोटा मुखवटा अजिबात सूट होत नाही, कारण चेहरा लहान आणि अंग मोठं असं वाटतं। म्हणून मी हा मुखवटा गेल्या वर्षी घेतलेला। गेल्या वर्षीचे जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असतील तर महालक्ष्मी आईला मी 4 वेगवेगळ्या साड्या नेसवलेल्या, त्यामुळे त्या स्वरूपासाठी मला मोठ्या मुखवट्याची गरज होती, म्हणून मी हा असा मोठा मुखवटा घेतलेला। हा पण खरंच खूप छान दिसतो, हे बघा। त्यानंतर गेल्या वर्षी मी तुळशी बागेत गेले होते। हे सगळे मुखवटे मी ऑनलाईन नाही घेतलेले आहेत, हे सगळे मुखवटे मी शॉप मधनच घेतलेले आहेत, कारण त्यावेळेस काय एवढं ऑनलाईन वगैरे मी घेत नव्हते। हा बघा, हा मुखवटा मी तुळजाभवानी आईचा मुखवटा,
आता तर तुळजाभवानी आईचा मुखवटा खूप सुंदर सुंदर आलेले आहेत। त्यावेळेस तर गेल्या वर्षी ही पॅटर्न नवीन होतं की काय मला माहित नव्हतं, पण हे मी एक मिनिट मागे ह्याला रश्या बांधलेल्या आहेत ना, हा आहे तुळजाभवानी आईचा मुखवटा। किती देखणा आहे बघा, हे बघा त्याचे डोळे तुम्ही बघू शकाल आणि तुम्ही विश्वास नाही करणार, हा मुखवटा मी फक्त 200 रुपयाला घेतलेला आहे। कारण हा इकडनं नाही घेतलाय, हा तुळशीबागेतनं घेतलेला आहे। अगदी 200च रुपयाचा मुखवटा आहे। कोण म्हणेला 200 रुपयाचा मुखवटा आहे, पण आता जे तुळजाभवानी आईचे मुखवटे आलेत ना ते तर आउटस्टँडिंग आहेत, मस्तच आहेत खरंच। एवढं छान मुखवटे आलेत ना, पण कसं होतं ना, आपल्याला मोह होतो प्रत्येक गोष्टीचा, हे घेऊया ते घेऊया, पण आहे ना एक वस्तू वापरली आहे ना आपण, 1 वर्षच झालंय, तर मी विचार करेन, म्हणजे मी असा विचार केला की नको आता सध्या आपण हाच मुखवटा वापरूया, पुढच्या वर्षी काही नवीन ऍड ऑन करूया तुळजाभवानी आईच्या स्वरूपातला मुखवटा। पण सॉरी, या वर्षी मी हाच वापरणार आहे। किती सुंदर आहे ना, ह्याचे जे डोळे आहेत ना हे मात्र मेणाने चिकटवावे लागतात, पण किती छान वाटतो, मस्तच वाटतं। मला फार आवडला हा मुखवटा, असं पाहत राहावं असं वाटतं। गेल्याच वर्षी भेटलेल्या मुखवट्यांपैकी अजून एक मुखवटा आहे माझ्याकडे, खूप आवडला होता मला। इतकं असं सोज्वळ रूप वाटतं ना देवीचं। हा एक मुखवटा, कडू कसा प्रश्न पडलाय हा। यावेळेला मी ह्याला पण लावला होता, कशाला, आपलं लक्ष्मीपूजनाला। हे बघा, ह्याचं काम पण इतकं छान वाटतंय ना। हा सुद्धा मी इकडनं लोकल मार्केटमधनच घेतलेला, हा पण मी कुणाकडनं असं ऑनलाईन वगैरे घेतला नव्हता। हा पण 350 रुपयाचा मुखवटा मी गेल्या वर्षी घेतला होता, कारण खूपच आवडला होता मला, अगदी मनात भरलं। एकदम सोज्वळ रूप आहे, छान वाटतं, एकदम असं वेगळंच वाटतं। आता ना ह्या वर्षी मी 2 नवीन मुखवटे घेतलेत, आणि एक आहे ना, एक मुखवटा ऑनलाईन मागवलेला आहे सुरव आर्ट्स मधनं, इंस्टाग्राम पेज आहे त्यांचं, तर तो मुखवटा मी त्यांच्याकडनं मागवला। आणि दुसरा मुखवटा नारायणी पूजा आर्ट ज्योती म्हणून आहेत, त्या माझ्या जवळच राहतात, तर मी त्यांच्याकडनं घेतलेला आहे। तर पहिला मी इकडनं जो घेतलेला आहे ना या ताईंकडनं, तो मुखवटा दाखवते। हे 2 मुखवटे तर इतके छान आहेत, असं प्रेमात पडायला होतं या मुखवट्यांच्या। माझ्या लेकीला जेव्हा मी हा मुखवटा दाखवला तर ते कितीतरी वेळ पाहतच बसली होती, मला म्हणते मम्मी माझी नजरच हटत नाहीये या मुखवट्यावरून। हा आदिशक्ती मुखवटा आहे असं त्या मला म्हणाल्या होत्या, पण काय मुखवटा आहे, आहा मस्तच दिसतोय नाही का। आणि ह्याच्यामध्ये ना वर्कवाला पण होता, पण मला खरं सांगायचं ना तर मला वर्कवाला मुखवटा बिलकुल आवडत नाही। ते एवढं चकपक होतं ना, ते सात्विक रूप जे ह्या असं साध्या मुखवट्यामध्ये दिसतं ना, ह्याला आपण नंतर वेणी घालणार, गजरे घालणार, साज शृंगार करणार, तर आपल्या हाताने केलेला साज शृंगार खूप सुंदर वाटतो, ते आर्टिफिशियल खडेबिडे लावण्यापेक्षा। मस्तच मुखवटा आहे बघा। या ताईंचा पण नंबर मी तुम्हाला देते आता, ऍक्च्युली खरं वेळ खूप कमी राहिलाय, पण काय करू, सगळ्या गोष्टी एक तर घट असतात माझ्याकडे, त्यामुळे मला असं पटापट व्हिडिओ बनवायला ना वेळच मिळत नव्हता। मी लास्ट टाइम पण म्हटलं होतं की थोडंसं अजून मी शिकते या सगळ्या गोष्टी, पण लवकरात लवकर मी सगळे व्हिडिओ ना वेळेच्या आधी करायचा खूप प्रयत्न करेन। कारण काय होतंय ना, ऑफिस पण असतं, घरातले कामं पण असतात, घट पण होते, त्यामुळे इतकं सगळं करता नाही येत। पण ठीक आहे, कारण देऊन चालणार नाही, आपल्याला हे करायचं तर करावं लागेल। तर आता दुसरा एक मुखवटा जो ह्या वर्षीचा सगळ्यात मला तरी असं वाटतं ना हिट मुखवटा आहे, असा मुखवटा मी पाहिलाच नव्हता, कधीच पाहिला नव्हता। हे असे मुखवटे फक्त आपण मंदिरात पाहत होतो की देवीचं स्वरूप, पण हा असा मुखवटा आता मी माझ्या घरी बसवणार आहे। मला इतका आनंद होतोय काय तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत। हा बघा,
काय बोलायचं या मुखवट्याबद्दल. किती सुंदर आहे नाही का. म्हणजे असं वाटतं साक्षात देवीच आपल्या समोर बसणार आहे. खूप एक्साइटेड आहे मी या मुखवट्या ची पूजा करायला, कारण इतकं 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 सुंदर रूप देवीचं दिसतंय. चला आता हे मुखवट्यांचं तर साधं सोपं कलेक्शन मी तुम्हाला दाखवलं. आता मी तुम्हाला दाखवते की माझ्याकडे देवीचे काय काय दागिने आहेत. सगळ्यात पहिला ना मी देवीसाठी ना मी काय करते, इकडे ना माघ महिन्याची गणपतीची खूप मोठी जत्रा भरते आणि इतके सुंदर सुंदर छोटे छोटे ऑर्नामेंट्स मिळतात ना आणि खूप स्वस्त मिळतात. मग असं काही वेगळं वाटलं ना की मी त्या जत्रेतनं घेऊन येते. काही दागिने गेल्या वर्षी मी तुळशीबागेतनं आणलेले, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. पण सगळ्यात पहिला ना मी देवीचा जो मोत्याचा साज आहे माझ्याकडे, जो फक्त मी देवीसाठी वापरते, तो दाखवते. साधं सोपं सिंपल आहे, फार असं काही महागडं नाहीये, पण तरी सुद्धा हे बघा. आता तुम्हाला हे दिसतंय का? जस्ट अ सेकंड. हा एक छोटीशी अशी चिंचपेटी सारखी आहे. तुम्हाला असं दाखवते मी. असं छान त्याला मोती आहेत आणि खूप सुंदर दिसतंय बघा. तर ही सुद्धा एक घेऊन ठेवलेलं आहे मी, जसं मला वाटेल तसं मी देवीला परिधान करणार आहे. त्यानंतर ही त्यातलीच एक अशी छोटी चिंचपेटी आहे जी मी सेट बरोबर घेतलेली. त्यानंतर ह्या ना 2 छोट्या माळी मी गेल्या वर्षी जेव्हा देवीला मोत्याचा साज केला होता ना, तेव्हा ह्या आम्ही अशा सर घेऊन ठेवलेल्या. कशालाही होतात, कधी कमरेला लावायला होतात किंवा कधी आपल्याला नुसतं गळ्यात घालायचं असेल तरी होतात. जेव्हा मोत्याचा साज करायचा असतो तेव्हा भरगच्च दागिने घालण्यासाठी आपल्याला लागतात. प्रत्येक वेळेला हे कुठे आणणार. मग या अशा माळी लावल्या ना की त्या गळा पण असा देवीचा अगदी भरगच्च दिसतो आणि दिसायला पण छान दिसतात. त्यानंतर हा आणला होता मी तन्मणी. हे बघा, हे सुद्धा साधे सिंपल दागिने आहेत जे तुमच्याकडे सुद्धा असतील, पण हे मी तुळशीबागेतनं आणलेले त्यामुळे मला खूपच स्वस्त पडले होते. त्याला असं काही विशेष हेच नव्हतं, म्हणजे 100 रुपये जोडी वगैरे 150 रुपये जोडी असं आणलं होतं. एक छोटं मंगळसूत्र जे मी देवीसाठी आणलं होतं तुळशीबागेतनंच, कारण असं छान वरती गंठण दिसलं असलं ना की छान दिसतंय, एकदम दिसायला पण खूप सुंदर दिसतंय बघा. छोटं गंठण आहे एकदम. त्यानंतर ना 2 महत्वाचे मी दागिने आणले होते देवीसाठी, कारण मला जेव्हा मी लहान होते ना तेव्हा माझ्या आजीकडे असा लक्ष्मीहार होता आणि मला खूप आवडायचा तो लक्ष्मीहार. आता पण जर बघू परमेश्वराच्या कृपेने कधी बनवता आला तर नक्की बनवेन मी लक्ष्मीहार, कारण खूप आवडतो मला. म्हणजे सगळे मला म्हणतात की तू खूप आउटडेटेड आहेस, तुला गावाला नेऊन सोडलं पाहिजे, पण आवडतं, आता काय करणार. आणि मला हेच कळत नाही, आपलं जे ट्रेडिशन आहे ते आउटडेटेड कसं होईल बरं. म्हणजे आजकाल मी बघते ना की आपल्या महाराष्ट्रीयन मुली पण त्यांच्या लग्नामध्ये घागरा घालतात किंवा तो वेगळ्या प्रकारचा चुडा भरतात. मला खरंच कधी कधी आश्चर्य वाटतं. कधी पंजाबी मुलींना पाहिलंय का तुम्ही नऊवारी नेसताना, हिरव्या बांगड्या घालताना? मग ह्या मुली स्वतःचं कल्चर सोडून त्याचं आकर्षण का बरं वाटत असेल त्यांना, आणि नंतर हे घागरे घालतात का? म्हणजे आश्चर्यच वाटतं मला. म्हणून ना मला माझी लहान बहीण आहे, तिच्या लग्नातला एक किस्सा तुम्हाला सांगते. माझ्या लहान बहिणीच्या लग्नामध्ये तिने लग्नामध्ये प्युअर पैठणी घातलेली नऊवारी ज्यावेळेस विधी करतात तेव्हा, आणि ज्यावेळेस रिसेप्शन होतं त्याही वेळेस नाही तिने शालू घेतला, नाही तिने घागरा घेतला, नाही तिने कोणतंच डिझायनर साडी घेतली. तिने मस्त प्युअर सिल्क कांजीवरम घेतली होती. आणि इतकं तो डिसिजन आम्हाला आवडला होता ना तिचा, कारण लग्नात पैठणी नेसली जी नऊवारी तिने करून घेतलेली, आणि रिसेप्शनला तिने कांजीवरम नेसली. त्यामुळे ह्या दोन्ही साड्या ती नंतरही वापरू शकते नाही का. शालू कुठे वापरता येतो बरं, ते वेस्टर्न किंवा ते जे नॉर्थ इंडियन घागरे वगैरे घालतात तेही या मुली नंतर कुठे घालतात. आणि मुळात जे आपलं कल्चर आहे ते कशाला सोडायचं.
बरोबर आहे ना. इंडियन कल्चरच आहे ते सुद्धा, पण आपण महाराष्ट्रीयन आहोत ना, तर मग आपलं लग्न महाराष्ट्रीयन पद्धतीचंच वाटलं पाहिजे ना. असो, ज्याचे त्याचे विचार. मला जे पटलं, मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. तर हा बघा, हा तो लक्ष्मीहार किती सुंदर आहे. अहो इतका छान दिसतो ना देवीला घातल्यानंतर, खूप छान. त्याच्यावरती अशा छोट्या छोट्या लक्ष्मींची डिझाईन आहे. तुम्हाला दिसते की नाही मला माहित नाहीये, पण हे बघा, हा एक दागिना मी तुळशी बागेतनं घेतलेला देवीसाठी. बोरमाळ नाही, याला काय म्हणतात, याला मला म्हणतात ती जवस हार असं काहीतरी म्हणतात, मला एवढं आता आठवत नाहीये. हे हा असा 3 पदरी आहे, खूप छान दिसतो हा सुद्धा घातल्यावर. हे ते त्यामुळे जे हे बघा, हा एक असंच छोटस असं केलेलं आहे. त्यानंतर एक मोठं मंगळसूत्र हवं म्हणून मी हे एक मंगळसूत्र घेतलेलं आहे. हे सुद्धा मी तिकडनंच, हे ना ऍक्च्युली माझ्या मैत्रिणीने ते मध्ये ती ज्वेलरीचं करायची तेव्हा त्या सेट बरोबर घेतलंय. सिंपल आहे, हे काही एवढं विशेष असं दाखवण्यासारखं नाही, तुम्ही बोर व्हाल. जे महत्वाचं आहे ते तुम्हाला दाखवते. आता तुम्हाला एक दाखवायचंय मला. माझ्याकडे लक्ष्मीच्या पावलांचं पण छोटं छोटं, जास्त काही फार असं आर्टिस्टिक कलेक्शन नाहीये, पण जे आहे ते तुम्हाला मी दाखवते. मी असंच दाखवते. त्यानंतर अजून आहे ही लाकडी पावलं आहेत माझ्याकडे. हे बघा, ही कोल्हापूरवरून आणलेली, खूप जुनी आहेत. ही 2 खूप जुनी आहेत. ही एक आहेत, ही अशी 4 पावलं आहेत माझ्याकडे. म्हणजे तुम्ही रांगोळीवर ठेवू शकता किंवा पूजेमध्ये कोणत्याही पूजेमध्ये ठेवू शकता. तर 4 पावलं अशी माझ्याकडे ही आहेत. आणि नंतर एक अजून पावलं आहेत. ऍक्च्युली आता तर ती फायबरची पावलं आलीत, ती तर मला इतकी आवडली. पण वस्तू किती घ्यायच्या आणि असं काय होतं सांगू का, तर एवढ्या वस्तू घ्यायच्या, परत त्या ठेवायचा पण प्रश्न पडतो. पण तरी सुद्धा घेईन मी, आता नाही तर नंतर तरी घेईन. त्यानंतर अजून माझ्याकडे हे तुम्ही तर माझ्या प्रत्येक पूजेमध्ये वगैरे, म्हणजे जे पहिल्यांदा व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी हे नवीन असेल, पण जे माझे व्हिडिओ ह्यापूर्वी पण पाहत आलेत त्यांनी माझ्या बऱ्याचशा पूजेमध्ये हे पावलं पाहिली असतील. किती वाटते, छान आहेत ना ही सुद्धा पावलं. हळदी कुंकाची सुंदरच दिसतात ही पावलं. पूजेमध्ये तर एवढी भारी वाटतात ना, खूप छान दिसतात. याचा पण नंबर ऍक्च्युली मी आधीच्या व्हिडिओज मध्ये दिलेला आहे. तरी पण जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नंबर पाठवते. देवीचे मस्त 9-8 इंच वस्त्र आहेत, छान दिसत आहेत एकदम. आपण YouTube पाहतो, बऱ्याच जणांच्या पूजा पाहतो, खूप छान पूजा असतात. आपल्याला कधी कधी असं वाटतं की अरे ही लोक किती छान करतात, आपल्याला का जमत नाही असं करायला, हे लोक कसं करत असतील. आणि कुठे ना कुठेतरी ना कधी कधी काय होतं, एक असा काय म्हणतात ना, स्वतः बाबतीत ना एक न्यूनगंड तयार होतो की अरे लोक इतकं छान करतात, मग आपण का नाही करू शकत. तर मैत्रिणींनो, मला तुम्हाला एक सांगायचं ना, असं मनात काही आणू नका. कारण देव भक्तीचा बुका आहे, दिखाव्याचा नाही. कारण हे सगळं तर कसं बऱ्याच दिवसापासून, 2 वर्षापासून, 3 वर्षापासून साठवलेलं सामान आहे माझ्याकडे. हे मी एकदम घेतलेलं नाहीये. कारण माझ्यासाठी ना दिखाव्यापेक्षा भक्तिभाव इतका महत्वाचा आहे ना. लोक असं म्हणतात स्पर्श दर्शन पाहिजे किंवा देवांना हात लावला पाहिजे. अरे आपण इतकं मोठे नाही आहोत की आपण देवांना हात लावू शकतो. त्यापेक्षा भक्ती इतकी निर्मळ आणि छान करा ना की जर मंदिराच्या एका कोपऱ्यात जरी तुम्ही बसलेले असाल ना तरी देवाचं तुमच्याकडे लक्ष राहिलं पाहिजे. त्यामुळे अजिबात मनात ह्या गोष्टी आणू नका. अगदी नुसता नारळ ठेवून नारळाची महालक्ष्मी स्वरूपात पूजा केली ना तरीही चालते. असं देवी म्हणत नाही की मला मुखवटा घाला, मला एवढे दागिने घाला. हे तर माझ्याकडे खूप वर्षापासूनचं थोड्या जमवलेल्या वस्तू आहेत, ह्या मी एकदम घेतलेल्या नाहीयेत. त्यामुळे कोणत्याही मनामध्ये असं कोणत्याही प्रकारचा भाव आणू नका, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. कारण माझ्याच काही मैत्रिणी आहेत ना, त्या मला नेहमी बोलतात, अगं तू हे सगळं कसं करते ग, आम्हाला नाही जमत. अरे नाही जमत तर नाही जमत ना, काय फरक पडतोय.
फक्त मनापासून देवीची पूजा करा, तिची प्रार्थना करा, तिचं आवाहन करा, बास एवढंच पाहिजे देवीला. त्यामुळे अजिबात मनात काही आणू नका, छान पूजा करा. उद्यापासून आपला खूप सुंदर दिवस चालू होणार आहे. सुंदर पूजा करा. पण मी तुम्हाला एक टिप देते. मी यावर्षी ना मार्गशीर्ष पूजेसाठी हे विशेष स्टँड बनवून घेतलेलं आहे. कारण काय होतं, या अशा साड्या नेसवाव्या लागतात. ही बघा, याला आता ही अशी साडी दिसेल आणि एकदम कव्हर होईल बघा सगळं. इथे वरती कलश राहणार आहे. कारण हे स्टँड ना मी ऑनलाईन पाहिलं होतं, ते होतं मला वाटतं ना 1200 रुपयाचं स्टँड होतं. हे स्टँड आणि ड्युटीचं स्टँड, ही दोन्ही स्टँड मी फक्त 400 रुपयात बनवून घेतलेलं आहे. हे बघा मैत्रिणींनो, कोणी कितीही काही दाखवलं ना की व्हिडिओमध्ये, पण थोडंसं स्वतःचं डोकं लावायचं. आपल्या आजूबाजूला एवढे फॅब्रिकेटर असतात, ग्रिलची कामं करणारे असतात. त्यांना जायचं, तो स्क्रीनशॉट मारायचा आणि त्यांना सांगायचं की हे मला असं स्टँड बनवून दे, या साईजमध्ये बनवून दे. ते कमी पैशामध्ये बनवून देतात. फक्त एवढंच आहे ना की थोडंसं आपण डोकं लावायचं आणि गोष्टी अगदी सोप्या होऊन जातात. आजूबाजूच्या लोकांकडनं आपल्याला चांगली मदत मिळू शकते आणि चांगलं सामान मिळू शकतं. हे इतकं हेवी आहे ना, हे सांगितलं होतं त्यांना 10 इंचाचं, त्यांनी केलंय 11 इंचाचं. आता मला हे खाली काहीतरी ऍडजस्टमेंट लावायला लागेल, नाही तर हे स्टँड दिसत राहील. हे बघा, वरती मस्त कलश ठेवणार, त्याच्यावर मुखवटा लावणार आणि इकडे देवीची साडी नेसवणार. किती सुंदर आहे ना. हे असं तुम्ही बघा, अजून वेळ गेलेली नाहीये, एवढा वेळ लागत नाहीये. पहिला गुरुवार जाऊ द्या, पण पुढच्या गुरुवारी असं स्टँड तुम्ही नक्की तुमच्या जवळच्या फॅब्रिकेटरकडनं बनवून घ्या. ऑनलाईन घेऊ नका. 1200-1300 रुपयासारखं असं काही नाहीये याच्यामध्ये. दोन्ही गोष्टी मला त्यांनी फक्त 400 रुपयात दिलेल्या आहेत. आणि आता हे हळदी कुंकवाचे करंडे पण मी तुम्हाला दाखवते. आता मी बाहेर काढलेच आहेत, तर हे काही एवढं नाहीये विशेष. हे तुम्ही पाहिलेले आहेत माझ्या बऱ्याचशा पूजेमध्ये. हे बघा, हे सुद्धा मातीचे हळदी कुंकवाचे करंडे छान आहेत ना हे सुद्धा. चला, आता बराच मोठा व्हिडिओ होतोय, तुम्ही बोर व्हाल. एक पटकन तुम्हाला दाखवते. माझ्याकडे शेवटच्या गुरुवारी जे दरवेळेस मी करते, हा आहे माझ्याकडे असलेला देवीचा साचा. दिवाळीच्या ब्लॉगमध्ये ना बऱ्याच जणांनी मला विचारलेला हा देवीचा साचा व्यवस्थित दाखव. त्यांना आयडिया येत नव्हती. याला ही साडी अटॅच आहे. हे बघा, सुंदर आहे. हा खरंच इतका भारी दिसतो ना. आता ह्याला कसं करायचं मी तुम्हाला सांगते. हे बघा, ह्याला वरती कलश अटॅच आहे. दिसला? या कलशात पाणी घालायचं, नारळ घालायचं, मुखवटा ठेवायचा. किती छान आहे नाही का. तर हा मी बघेन, पहिल्या गुरुवारी ठेवीन, नाहीतर मग मी शेवटच्या गुरुवारी ठेवीन, जसं मला योग्य वाटेल, जसं मला वेळ मिळेल तसं. पण हा अगदी असं वाटतं ना देवीच बसलेली आहे समोर. तर एकंदर हे असं सगळं माझ्याकडे आहे ते सामान मी तुम्हाला दाखवलं, जे या 4 पूजेमध्ये तुम्हाला माझ्या पूजेमध्येही दिसणार आहे. तर कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा मला कमेंट करून. आणि सगळ्यात जास्त या सामानामधलं तुम्हाला कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडली हे सुद्धा सांगा. तर चला, आता आज चंपाषष्ठी आहे. मला खरं बाजारात जायचंय, कारण आज जसं नवरात्रीला आपण आपल्या कुलदेवीचा कुळाचार करतो, मान सन्मान करतो, तसं आज आपल्या पित्याचा म्हणजे कुलदेवताचा मान सन्मान आणि कुळाचार करायचा आहे. तर आज खरं खूप गडबड आहे. त्यातल्या त्यात हा व्हिडिओ शूट केलाय. तर आता चंपाषष्ठीचा पण व्हिडिओ मला शूट करायचा आहे. तर जास्त वेळ आता घेत नाही, तुमचा पण माझा पण. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.